यांच्या वतीनं करण्यात आले, त्यांचं देखील दोस्ती चषक 20-25 मध्ये आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. प्रत्येकाची मेहनत आहे आणि मेहनतीनंच खऱ्या अर्थानं उभं राहतं ते मोठं आयोजन. आयोजकांचं पुन्हा मनपूर्वक आभार. ऑन गोईंग मॅच, गेम इज ऑन. बिग फाईट मॅच. कर्जत तालुक्यातील दोनही दादा संघ एकमेकाच्या विरोधात पहिलाच बॉल घेऊन तयार. बॉलिंग ट्रॅक वरती धनंजयचा पहिलाच बॉल. अजय ऑन स्ट्राईक. इथून बीट केलाय बॉल फलंदाजाला निर्धावाच्या साह्यानं. इट्स अ डॉट बॉल. आकाश ऑन स्ट्राईक आपण पाहताय, माफ करा, आकाश लोंगले ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल. निर्धाव चेंडू असताना साहिल लोंगलेचं कौतुक. खऱ्या अर्थानं कर्जत टेनिस क्रिकेटचं नाव, खऱ्या अर्थानं उमरोली गावचं नाव देखील ISPL सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये या खेळाडूंना नेऊन ठेवलं. डायव्हिंग एफर्ट्स, प्रयत्न खऱ्या अर्थानं चांगले होते, परंतु फटका देखील त्याच ताकदीचा निघाला. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. समालोचन कक्षेला, व्यासपीठाला सलामी देणारा येतोय दर्जेदार चौकार. कमॉन. लोंगले यांचं देखील व्यासपीठावरती नुकतंच आगमन झाले. त्यांचं देखील दोस्ती चषक 20-25 मध्ये सहर्षमय स्वागत. पहिलाच बॉल क्रॅकिंग ड्राईव्ह होती 4 धावसंख्येसाठी. इथून मात्र बॉल नंबर 3 आपण पाहताय पॉइंट मध्ये हलक्या हाताने कन्वर्ट केला. पहिला बॉल निर्धाव आला आणि त्यानंतर दुसऱ्या बॉल मध्ये 4 धावा आल्या, तिसऱ्या बॉल मध्ये सिंगल. टोटल 3 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या धावसंख्येवर. P1चा षटक, पॉवर प्ले नंबर 1, पॉवर प्ले नंबर 2 कंटिन्यू असतील. याच विचारानं आता फलंदाजी मार्क वरती. ऑन स्ट्राईक अजय. धावसंख्या आहे ती 5. बॅकफुटला जाऊन डिफेन्सिव्ह स्ट्रोक. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अतिशय वेगवान बॉल होता धनंजयचा. समजला नाही अजयला. अशाभूत नजरेनं पाहत राहिला या लाईन वरती. लाईन लेंथ कंट्रोल मध्ये साकारले या बॉल वरती. गोलंदाजाने देखील निर्धाव चेंडू, डॉट बॉल. 5 धावा आहेत. बॉल संपले 4. जय कराले साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये. प्रचंड मेहनत दोस्ती चषक मध्ये. बॉल नंबर 5 शरीरभेदी हा बॉल आहे. बाउन्स टाकण्याचा प्रयत्न आणि इथे कॅच पकडले स्क्वेअर लेग पासून. डीप स्क्वेअर लेग मध्ये साहिल शेट्टीनं पकडले. अप्रतिम झेल. इथून संपेल बॅट्समन अजय लोंगलेचा खेळ. कमॉन. माथेनं, महाराष्ट्राच्या माथेला 2-2 छत्रपती खऱ्या अर्थानं निर्माण करून दिल्या. अर्थातच एका राजानं शिकवलं या महाराष्ट्राच्या माथीमध्ये जगायचं कसं, तर एका राजानं शिकवलं या महाराष्ट्राच्या माथीमध्ये मरायचं कसं. त्याच पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराज आपण 28 फेब्रुवारी पाहताय की अक्षरशः बलिदान मास. खर तर 40 दिवस महाराजांच्या खऱ्या अर्थानं शरीराचे तुकडे करून हाल अपेष्टा खऱ्या अर्थानं ते सहन करत होते. तोच बलिदान मास आपण अगदी उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहता 28 फेब्रुवारी याच दिवशी खऱ्या अर्थानं राजे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास. अति इनिंग्स ब्रेक नंतर थोडीशी काही गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन आकाश गायकर मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूंना देखील कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक वेगळी छाप सोडली. ॲज अ कॅप्टन कर्जत प्रीमियर लीग मध्ये बऱ्याचशा पर्वांमध्ये आपण या खेळाडूला पाहिलं, परंतु गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी आता मैदानाच्या आतमध्ये अडचणी ते संघ फार चांगली गोलंदाजी करतोय. धनंजय देखील. धनंजयचा अंतिम बॉल. बॅटची लिडिंग एज. फ्लाय स्लिप मध्ये अक्षय खारीक कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. इथून बॉल सहजरित्या अडवलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पंच सांगत असताना अंपायर्स कॉल. ओव्हर नंबर 1 कंप्लीट. पॉवर प्ले नंबर 1 चा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना अधिराज 11 उमरोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 5 या अंकावर. पद्धतीमध्ये फार चांगली गोलंदाजी साकारल्या मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 1 मध्ये धनंजयनं पॉवर प्लेचं दुसरं षटक लगेच कंटिन्यू असेल.
इथून 3 सीमारक्षक आता सीमालगत पाहायला मिळतील. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 सीमारक्षक, सीमालगत आपण पाहिले या पॉवर प्ले नंबर 2 मध्ये 3 सीमारक्षक. निहाल बॉलिंग मार्क वरती. पॉवर प्ले नंबर 2 P2चा षटक. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या अवघ्या 5-1 गडी बाद. अजय लोंगलेच्या स्वरूपात पहिला धक्का लागला. आता आकाश लोंगले ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय आकाश गायकर हे 2 फलंदाज. फटकेबाजी करावी लागेल, मोठ्या धावसंख्येपर्यंत रोखावं लागेल, मागील मॅच आठवावी लागेल. 64 धावांचं टार्गेट होतं आणि ते अगदी अक्षरशः अंतिम क्षणापर्यंत जमवलं खऱ्या अर्थानं मार्केवाडी संघानं देखील. फार चांगले मॅच राहिले. दोस्ती चषक 20-25 मधील सर्वात रोमांचक सामना जर कोणता विचारला कोणाला आता निश्चित आदरानं म्हणतील की मार्केवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट यशोदीप डिक्सल. जिथे 64 धावा करायच्या होत्या त्या मार्केवाडी संघानं धावा चेस केल्या. या मॅच मध्ये काही नवीन संकल्पना, नवीन आशा आकांक्षा प्रेक्षकांच्या भेटीसाठी. यार्कर लेंथ मलिंगा स्टाईलला बॉल फेकला होता, परंतु काय फटका होता. बॅट्समन आकाश लोंगलेकडे होतं उत्तर. या बॉल वरती पाठवलाय बॉल डीप पॉइंट मध्ये. 4 धावसंख्येसाठी येतो चौकार. ते पाहायला मिळतं ज्यावेळी एकाच कॅलीवरती 2 संघ एकमेकाच्या विरोधात असतात ना, त्यावेळी एखादा चांगल्या बॉलवरती एखादा चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. प्रेक्षकांना देखील तेच पाहायला मिळालं. बॉल अगदी खोलात होता, त्यावरती देखना फटका नेत्रदीपक होता आकाश लोंगले यांचा. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले. पुन्हा कट करायचा होता बॉल, परंतु यावेळी चातुर आणि चाणक्य बुद्धीनं बॉल हाताळला. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये निहालनं पहिल्याच बॉल मध्ये वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. फटका अप्रतिम होता. इनफिल्ड वरून क्लिअर केला होता बॉल. त्यानंतर नेक्स्ट बॉल लगेच कमबॅक केलं बॉलिंग ट्रॅक वरती निहालनं. निहाल शेट्टीचा बॉल ऑन द राईट स्ट्रोक. व्हॉट अ शॉट, मॅग्निफिशंट इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. बॅट्समन आकाश लोंगलेच्या बॅट मधून आणखी एक नेत्रदीपक. येतोय चौकार. कम ऑन डीजे. क्लासिकल बॅटिंग करत असताना सेन्सिबल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आकाश लोंगले यांच्या बॅट मधून इनफिल्डला क्लिअर करणारे 2 चौकार. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये अप्रतिम फटका होता. नेत्रदीपक प्रेमात पाडणारा हा फटका अडचणीत नेले. थोडं प्रेशर मध्ये टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाला. त्याला स्पीड अप करा प्लीज, बी फास्ट. ऑल प्लेयर्स रिक्वेस्ट. पुन्हा एकदा खोलात टाकला बॉल मिड ऑन मध्ये. इथून रन मिळेल. एक धावसंख्या वाचू शकत नाहीये गोलंदाज. चांगल्या बॉलला सन्मान दिला जातोय. जिथे खराब बॉल मिळतोय ना तिथे फटका येतोय. हे सर क्रिकेटची ओळख आहे. जिथे खराब बॉल येईल तिथे फायदा उचलला जातो आणि जिथे चांगला बॉल येतो तिथे सन्मान द्यावाच लागतो तुम्हाला. कारण गोलंदाज धावा वाचवण्यासाठी गोलंदाजी करतोय, फलंदाज धावा मिळवण्यासाठी संघर्ष करतोय. आणि त्याच पद्धतीने ज्या चांगल्या बॉलला सन्मान दिला जातो ना तिथे चांगला क्रिकेट खेळला जातो. आकाश लोंगलेकडून हेच पाहायला मिळालंय. खराब बॉलला त्यानं खऱ्या अर्थानं बाउंड्री लाईनचा रस्ता दाखवलाय आणि चांगल्या बॉलला त्यानं सिंगल डबलला प्राधान्य दिलंय. मोठ्या खेळाडूचं हे मोठं लक्षण असतं क्रिकेटमध्ये. ते तुम्हाला कॅरी ऑन करावं लागतं. थोडा गेम डिले होतोय, मी विनंती करतोय थोडं फास्ट केला प्लीज शेलू संघ. निहाल शेट्टीचा बॉल आक्रमकता रडारमध्ये हवेमध्ये मिस टायमिंग आहे. हवेत केलेला बॉल पकडलं कॅच सचिन. इथून सचिन जाधवची एक अप्रतिम कॅच. इथून आकाश हॅज टू डिपार्ट. जगात भारी 19 फेब्रुवारी मोठ्या उत्साहानं महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगभरात शिवजयंती आपण खऱ्या अर्थानं साजरी केली. शिवजयंती मनामनात, शिवजयंती घराघरात. खऱ्या अर्थानं चला थोडं स्पीडअप करा प्लीज. दोनही संघांना विनंती आहे. मी मगाशीच म्हटलं थँक्यू डीजे.
आम्ही मगाशीच म्हटलं की काय परिस्थिती होती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. खरं तर 5 सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावरती तया तया नाचत होत्या. मंदिराच्या मंदिरे लुटली जात होती. लुटलं जाई म्हणून पोटकी पोरतर सोडा धान्यांच्या बियांना कवतांच्या काट्यांना उगवायची भीती वाटायची. वसुदेवांची भूपाली संतांची कवने महाराष्ट्रात घुमत नव्हती. घोड्यांच्या टपांचा आवाज ऐकता जनता पळून जायची, घरात बसायची. अशा अवस्थेमध्ये माझ्या शिवरायांचा जन्म झाला आणि तेव्हाची जनता म्हणायला लागली की किसी के पेट में से पाप पैदा होता था, किसी के पेट में से सांप पैदा होता था, किसी के पेट में से पाप पैदा होता था तो किसी के पेट में से सांप पैदा होता था, मगर जिजाऊ ऐसी माँ थी यारो जिसके पेट में से बापों का बाप शिव बाप पैदा हुआ था. छत्रपती शिवाजी महाराज की आदरानं म्हणत असताना शिवछत्रपती शिवराय आणि आपोआप निघणार मनातून शब्द अर्थातच जय भवानी जय शिवराय. पुन्हा शिवरायांना त्रिवार मानाचा मुद्रा या स्पर्धेच्या वतीनं. एक एक मावल्याला लढून खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण केलं. लोक जगण्यासाठी स्पर्धा करत नव्हती तर लोक मरण्यासाठी स्पर्धा करत होती. शिवकालाचा जर आपण विचार करत असताना मलिंगा स्टाईलनं हा देखील फटका चांगला आहे, गॅप मध्ये कन्वर्ट केलाय गलीमधून. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. अगदी समजूतपूर्वक क्रिकेट खेळत असताना बॅट्समन आल्या आल्या ठोकलाय चौकार. मिळतायत धावा 4. खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 18. 9च्या इकॉनॉमीनं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 5, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या टोटल 13. 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले ती 18 या अंकावरती. 2 गडी बाद झालेत. 18 धावा आहेत धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग मार्क वरती पुनश्च धनंजय. फार अप्रतिम पहिलं षटक राहिले धनंजयचं, परंतु निहाल शेकटेवरती आक्रमकता. 3 चौकार त्या षटकामध्ये आपण पाहिले. 18 धावा आहेत धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 मध्ये धनंजय पुनश्च एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं. पहिलाच बॉल ऑन साइडला आसमानी टोला टाकण्याचा प्रयत्न होता. इथून व्यवस्थित बॅट वरती बॉल येऊ शकलेला नाहीये. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन मध्ये अक्षय खारिक तिथे उपस्थित आहेत. बॉल उचलतायत फेकतायत तोपर्यंत मिळते या बॉल वरती सिंगल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. इथून धावसंख्या 1 न पुढे जाते. 19 धावा आहेत धावफलकावर. किती पर्यंत पोहोचेल स्वर्गीय दिबा प्रतिष्ठान अधिराज 11 उमरोली. मागील मॅच मध्ये 64 धावा चेस झाल्यात. त्याच अनुषंगाने किती पर्यंत पोहोचेल उमरोली संघ. बॉल कोलट टाकला वेगवान पॅड वरती आदळलाय. यष्ट्यांवरती सापडलाय फलंदाज. लेग बिफोरची शिकार होत असताना इथून मात्र लागलाय आणखी एक धक्का. तिसरा धक्का स्वर्गीय दिबा प्रतिष्ठान उमरोली अधिराज 11 ला लागतो. आणखी एक धक्का वाजवडीचे. सातत्यानं उल्लेख करत असो की क्रिकेटमध्ये ज्यावेळी धावा येत असतात ना त्यावेळी एखादी पार्टनरशिप बिल्डअप करणं फार गरजेचं असतं. आणि इथून आणखी एक धक्का लागत असताना आता इथून पुन्हा पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि तिथे धावा देखील जमाव्या लागतील. अप्रतिम स्पेल आता चालतोय धनंजय या मॅच मध्ये. धनंजयचा बॉल अक्रॉस द बॅट न खेळायचा प्रयत्न होता. आल्या आल्या फलंदाज
प्रथमेशच्या माध्यमातून सेट होणं ना क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. आकाश लोंगले संपूर्णपणे सेट झालाय. त्याला खऱ्या अर्थानं बॉल फुटबॉल सारखा दिसतोय मैदानात. त्यातमध्ये नवीन आलेल्या फलंदाजाला ना मोठा फटका खेळणं या मैदानावरती थोडा मी तर म्हणेल थोडं त्रस्तदायक वातावरण आहे. इथून सेट होणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉल पासून आक्रमकता दाखवले प्रथमेशनं. प्रथमेशसाठी बॉल पुढ्यात टाकलाय. रनआउटची शक्यता आहे. थोडा लेझी क्रिकेट राहिलाय. अंडरआर्म थ्रो कुमार पाटील यांच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. पंचांनी आता रेफर केलाय डिसिजन. हायकोर्टामध्ये डिसिजन जाईल. टेक्निकल रूम मधून थर्ड अंपायर डिसिजन देतील. म्हटलं जातं डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस क्रिकेटमध्ये. ही डायरेक्ट हिट झाली आहे. इथून फलंदाज पोचलाय की नाही याची शहानिशा tenniscricket.in च्या लाईव्ह माध्यमातून फलंदाज OUT आउट होतो. इथून फलंदाज प्रथमेश हॅज टू डिपार्ट रनआउटच्या स्वरूपात. लागला आणखी एक धक्का. स्वर्गीय दिबा प्रतिष्ठान उमरोली अधिराज 11 इथून मात्र लागत असता आणखी एक धक्का. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक येत आहे अत्तरजी पठाण यांच्या शुभ हस्ते 500 रुपयांचा कॅश प्राइज आणि 3 लगातारचे षटकार विलाजी कराले यांच्याकडून 3000 रुपयांचा कॅश प्राइज. दोन्ही साईडनं पारितोषिक. आपल्या खेळाडूंच्या प्रेमासाठी आलेले हे पारितोषिकांचा वर्षा. निघालाय गोलंदाज परंतु फलंदाज सज्ज नव्हता. अतुल फार चांगला खेळाडू. कॅप्टन अतुल येतोय. नुकतंच फलंदाज बाद झालाय प्रथमेश रनआउटच्या स्वरूपामध्ये. अतुल साठी बॉल पुढ्यात टाकलेला परंतु लॉंग ऑफ मध्ये अक्षय खारीक. नो मिस्टेक. मोठा खेळाडू आहे. मोठ्या खेळाडूकडून चुकी ही होणारच नाही. इथून पकडले आणखी एक कॅच. फलंदाज अतुल आल्या पावली जाईल माघारी. तू चल. अनिकेत भगतनं ही झेल पकडली आणि इथून फलंदाज बाद झालाय. विकेट हॅट्रिक साठी आता आपण पाहतोय पारितोषिक होतं 3000चं ते 5000 रुपयाचं झालंय. अत्तरजी पठाण यांच्या शुभ हस्ते यांच्या वतीनं हे पारितोषिक. न्यू बॅट्समन इन लावण्य बॅटिंग मार्क वरती अडचणीत आहे. सातत्यानं म्हणत असो पार्टनरशिप फार महत्वाची. छोटी भागीदारी आखू शकलाच नाहीये अधिराज 11 उमरोली संघ या मॅच मध्ये. इथून ऑन साइडला डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा. एक रन कमले. दुसरी साडी निघालेत आणि दुसरी देखील चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना इथून धावा मिळतायत 2. 2 ना धावसंख्या पुढे जातीये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. जय कराले साथी स्कोरर सांगत असताना 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. तीन षटकांचा खेळ इथून संपलाय. धावसंख्या 22. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 5. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या टोटल 13. या षटकामध्ये अद्याप तरी आल्या धावा 4. 2 ओव्हरचं स्पेल हाताळलं धनंजयनं. त्यानं 2 षटकांमध्ये धावा खर्च केल्या फक्त 9 आणि त्यानं गडी बाद केले टोटल 3. फार अप्रतिम स्पेल राहिलंय. प्रभावशाली षटक राहिलंय. प्रभावशाली स्पेल देखील म्हणूयात धनंजयचं. पॉवर प्ले नंबर 1 मध्ये जबरदस्त बॉलिंग. त्यानंतर ओव्हर नंबर 3 मध्ये मिडल ऑर्डरचं षटक हाताळत असताना पुन्हा पुनरागमित केलं या मॅच मध्ये शिवशाही शेलू या संघाला देखील. पहिल्या षटकामध्ये थोडं पुढे सरकला शेलू संघ. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या. तिथून
पुन्हा पुनरागमित केलं या मॅच मध्ये अधिराज 11 उमरोली संघानं स्वतःला. त्यानंतर पुन्हा मोमेंटम कॅरी ऑन केलंय आता अधिराज 11 उमरोली संघाच्या विरोधात शिवशाही शेलू संघानं. 3 षटकांमध्ये धावसंख्या 22. साहिल बॉलिंग मार्क वरती. प्रत्येक माहिती योग्य रीतीने सांगत असताना साथी स्कोरर त्याचप्रमाणे दोनही संघांच्या 12व्या प्रतिनिधीचं देखील महत्वपूर्ण कौतुक. सातत्यानं बऱ्याचशा स्पर्धेमध्ये 12व्या प्रतिनिधीला सातत्यानं म्हणावं लागतं की खेळाडूचं नाव परंतु हे दोनही 12वे प्रतिनिधी योग्य त्या रीतीनं माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतायत. कोणता खेळाडू बॉलिंग स्टान्स मध्ये पोहोचतोय, कोणता खेळाडू ऑन स्ट्राईक आहे, कोणता खेळाडू नॉन स्ट्राईक एंड वरती, हे सर्व काही माहिती सुरळीतपणे ओव्हर नंबर 4 मध्ये सुरुवात चांगली झाली आहे. पुन्हा एकदा शेलू संघाकडून निर्धाव चेंडून पहिलं बॉल हाताळलाय साहिलनं. यंगस्टरला जास्त प्राधान्य शिवशाही शेलू संघानं दिलं या मॅच मध्ये. त्याच पद्धतीनं कुमार दिमागतीचा बॉल फटका फसलाय हवेमध्ये, कॅच ड्रॉप. सर्व काही सुरळीत चालू आहे आणि अशा पद्धतीत थोडीशी मिस फिल्डिंग, धाव काही मिळणार नाहीये परंतु इथे जीवनदान मिळालंय आकाश लोंगलेला या मॅच मध्ये. सलामीच्या भूमिकेमध्ये हा खेळाडू आलाय, पूर्णपणे सेट आहे. इथून सेट फलंदाज बाद होऊ शकला असता ना, थोड्या घरातनं ढासळताना दिसला असता अधिराज 11 उमरोली संघ. जर समीकरण बॅटनं धावा जमावायला लागतील आकाश लोंगलेला. टप्प्याचा बॉल, आक्रमकता ऑन साइडला, वॉड फिल्डिंग, फ्लाइंग एफर्ट्स, धावा वाचवल्यात अक्षय कारिकनं. स्वतःला समर्पित केलं, गरुडासारखी उंच भरारी घेतलीये आणि इथून बॉल अडवलाय खऱ्या अर्थानं. रेफर केलाय पंचाने बाउंड्री चेक. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा चेक केलं जाईल. फार अप्रतिम क्षेत्ररक्षण. सेफ रन, अप्रतिम फिल्डिंग अक्षय खारीक, फार चांगली फिल्डिंग. किमान धावा वाचवल्या बॉलवरती 5 रन मिळते या बॉलवरती फक्त आणि फक्त 1. आम्ही सातत्यानं उल्लेख करत असतो की क्रिकेट हा खेळ जरूर बॅट आणि बॉलचा आहे परंतु तो धावांसाठी खेळला जातो आणि त्या धावा वाचवण्यासाठी फिल्डिंग डिपार्टमेंट तुमचा त्याच ताकदीचा असणं गरजेचं आहे. थोडं फास्ट केला प्लीज, थोडं स्पीडअप करा. सर्व खेळाडूंना विनंती आहे. थोडा डिले होतोय गेम. साहिलचा बॉल, अक्रॉस द बॅटचा फटका. टेलेंडर्स मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे फलंदाजांनी थोडस निराश केलं. त्यानंतर मिडल ऑर्डर देखील जास्त काही सांभाळू शकलेला नाहीये अधिराज 11 उमरोली, परंतु प्रामुख्याचा फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये. ही देखील फार महत्वपूर्ण गोष्ट आहे अधिराज 11 उमरोली संघासाठी. आकाश लोंगले कडून अपेक्षा आहेत. फ्लिकचा फटका होता, फसलाय फटका, टॉप एज, एसटी रक्षक नो मिस्टेक. इथे पकडले आणखी एक कॅच, भावेश कुंभारनं पकडले जेल. संपेल आणखी एक बॅटरचा खेळ. तो फिल्डिंगचा निर्णय योग्य रीतीने घेतला असं दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या अडकले ती 23 अंकावरती. 6वा धक्का. बॉल संपले त्या षटकातील टोटल 5. एका बॉलचा खेळ इथून बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इंद्रजित साठी बॉल, हेलिकॉप्टर उडवायचा होता, व्यवस्थित लँड करू शकलेला नाहीये. आता अंतिम षटक बाकी आहे. आकाश लोंगल्यानं धाव मिळवण्याची न स्वीकारलंय कारण आता अंतिम 6 बॉल जितक्या रीतीनं खेळेल प्रभावशाली पद्धतीनं आकाश लोंगले ते फार महत्वपूर्ण असतील अधिराज 11 उमरोली संघासाठी.
संपूर्ण महाराष्ट्राला लागलेलं शर्यतींचं हे वेळ. थोडं स्पीड अप करा प्लीज. डीजे मास्टरचं कौतुक. जशी आता रात्र वाढत जाईल ना तशा गाण्यांमध्ये देखील आता बदल होताना दिसेल. मध्यरात्री खऱ्या अर्थानं स्लॉकच्या षटकामध्ये पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती. मिस फिल्डिंग. मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोर चोरी करून गेला. त्याच पद्धतीची गफलत मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑफ मध्ये येतोय. नशिबाचा चौकार अधिराज 11 उमरोली संघासाठी. आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा, त्यानंतर आम्ही उल्लेख करू. हीच आयोजकांच्या वतीनं आमच्यापर्यंत सूचना येते. कारण कधी कधी पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आम्ही आवर्जून मायक्रोफोन वरती उल्लेख करतो. आकाश लोंगल्याचा संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. वॅकंट एरिया आहे. इथून मात्र बॉडी फाईन लेग मध्ये चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लगाताचा दुसरा संघर्षाचा दुसऱ्यासाठी हवा होता स्ट्राईक, परंतु तो मिळणार नाहीये. इथून नॉन स्ट्राईक वरून आता खेळ पाहावा लागेल. बॉल बाकी आहेत या सत्रातील. टोटल जय करायला सांगत असताना तीन बॉल अजूनही बाकी आहे. धाव संख्या येते 32 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये जय भवानी वावलोली आणि त्यांच्या अगेन्स्ट अंतरट दोन्ही टीमच्या कॅप्टन. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. व्हाईट बॉलचा कॉल आलाय पंचांचा. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय फलंदाज जरूर, परंतु आकाश लोंगलेला स्ट्राईक हवी होती. व्हाईटची एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव संख्या जोडली जाईल. 33 धाव आहे धाव फलकावरती. अंतिम 2 बॉलचा खेळीतून बाकी आहे. बॉल येतोय. अंतिम 3 बॉल जितक्या धावा येतील तितक्या महत्वपूर्ण असतील. स्वर्गीय दिबा प्रतिष्ठान अधिराज 11 उमरोली या संघाला. किती धावांचा टार्गेट. गोलंदाजीची धारदार अस्त्र आहे मी तर म्हणेल उमरोली संघाकडे देखील. त्याच पद्धतीने जितक्या धावा जमवता येतील तितक्या जमवायला लागतील. आकाश लोंगलेचा फटका उडवलाय बॉल, परंतु टायमिंग कमी आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. दुसरीच्या प्रयत्नामध्ये इथून ऑब्वियसली डिसिजन. रनआउट साठी रिव्ह्यू. फलंदाज पोचलाय की नाही यासाठी शहानिशा केली जाईल. कॅच ड्रॉप केली आहे. एक तर कंप्लीट केले. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज पोचलाय की नाही याचीच खात्री. दूध का दूध पाणी का पाणी tenniscricket.in च्या माध्यमातून कुणाल डायरे लीड करत असताना OUT फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरीच्या प्रयत्नात आकाश लोंगले देखील माघारी जाईल. संघर्षमय इनिंग इथे समाप्त होत असताना फार चांगली बॅटिंग करत मैदान सोडत असताना आकाश लोंगलेला आपण पाहताय अधिराज 11 उमरोली संघाकडून. आजच्या दिवसातील आणखी एक पहिल्याच मॅच मध्ये 51चा टार्गेट, त्यानंतरच्या मॅच मध्ये 49चा टार्गेट, त्यानंतर 64 धावांचं टार्गेट चेस झालं. या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. 24 धावा देखील डिफेंडिंग धावा होत्या.
त्या वाचू शकलेला नाहीये. सागाचे वडिया संघ देखील तो देखील त्यांनी देखील सामना गमावला. आता धावसंख्या आहे ती 34. बॉल बाकी आहेत ते 2. इनिंग्स ब्रेक नंतर टॉस करणार आहोत. या गोष्टींकडे लक्ष द्या. जय भवानी वावलोली तर एकीकडे आपण पाहताय अंथरट. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस करण्यासाठी लगेच. अंतिम 2 बॉल देखील बाकी आहे. इथून नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज होतोय बाद. शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि शेवटचा फलंदाज देखील बाकी असेल. पुन्हा एकदा थर्ड अंपायर कडे डिसिजन. स्ट्राइक एंड की नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज बाद आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज ऑफिशियल बाद आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज बाद. अंतिम एका बॉलचा इथून खेळ बाकी आहे. धावसंख्या 34 वरती स्थिर. आदरणीय ज्ञानेश्वरजी ठोंबरे मानगावचे आमचे ग्रामस्थ यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ आपलं सहर्षमय स्वागत. त्याचनंतर आदरणीय प्रमोदजी सदानंदजी कराले या मान्यवरांना देखील विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ आपलं सहर्षमय स्वागत. प्रमोदजी कराले यांच्या शुभाशय आपण पाहतोय. मालिकावीर साठी पारितोषिक पाहताय आपण रेफ्रिजरेटर फ्रीज त्यांच्या वतीने आम्हाला करून देण्यात आलं. त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. इनिंग्स खऱ्या अर्थानं इथे संपत असताना एंड ऑफ द इनिंग आफ्टर 5 ओव्हर्स कंप्लीटेड ऑफ दिस मॅच. पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावा जमवल्यात त्या स्वर्गीय दिबा प्रतिष्ठान अधिराज 11 उमरोली संघानं त्या 34. आता येणारे 30 बॉल 35 धावसंख्येची गरज आहे शिवसाई शेलू संघाला हा सामना जिंकण्यासाठी. लो स्कोरिंग मॅच कुठेही का, कारण लो स्कोरिंग मॅच या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा स्पर्धेमध्ये होत असतात. दोस्ती चषक 20-25 मध्ये करेल का दिबा प्रतिष्ठान अधिराज 11. त्यानंतर प्रमोदजी सदानंदजी कराले या तीनही मान्यवरांकडून रेफ्रिजरेटरची व्यवस्था फ्रीजची व्यवस्था आपण पाहताय. मालिकावीर यासाठी मनोज देखील येत आहेत. एकीकडे कॅप्टन मनोज तर एकीकडे कॅप्टन धनराज कांबेरे. दोनही कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस केला जाईल. टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय मनोज. टॉस कोणी जिंकलाय? टॉस जिंकलाय जय भवानी वावलोली संघानं आणि फिल्डिंग स्वीकारले. प्रथम बॅटिंग करावी लागेल अंथरट संघाला या मॅच मध्ये.
ऑन गोईंग मॅच कडे आपण जाऊयात. लो स्कोरिंग ही मॅच आहे, परंतु उमरोली संघाची गोलंदाजी देखील फार प्रभावशाली आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट या 35 धावा चेस करणं सोपं नाहीये. परंतु आता या मॅच मध्ये अंडर फ्लड लाईट्स मध्ये शिवशाही शेलू संघ या 35 धावांचा सामना कशा रीतीने करतोय या पाहूयात या सत्रामध्ये. शिवशाही शेलू संघ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये पुरस्कर्ते आपण पाहताय अभयजी खारीक आणि त्यांच्या समूहात प्रकाशजी भगत. या दोन पुरस्कर्त्यांनी उभारलेला शिवशाही शेलू संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. 35 करायच्यात 30 बॉल मध्ये. लक्ष वाटतंय छोटं, परंतु क्रिकेटमध्ये लक्ष कोणतंच छोटं नसतं, लक्ष कोणतंच मोठं नसतं. तुमच्या यशाची उंची, तुमच्या वृक्षाची उंची, तुम्ही मुलाशी किती घाम घालता यावरती अवलंबून असतं. आणि ते यश आणि ती उंच भरारी घेण्यासाठी यशाच्या अगदी मुलापर्यंत किती घाम घालेल बॉलिंग मार्क वरती अधिराज 11 उमरोली संघ यावरती देखील लक्ष आहे. 35चं टार्गेट. धावा जमवणं कठीण अंडर फ्लड लाईट्स. दुसरी रात्र या स्पर्धेची दोस्ती चषक 2025 चं आयोजन. पर्व पहिलंय, आयोजकांचं हे पहिलंच खऱ्या अर्थानं पहिलं पर्व उत्साहामध्ये पार पडत असताना पंचांच्या भूमिकेमध्ये देखील फार प्रचंड मेहनत सोमेश्वर मसने असतील, त्याचप्रमाणे अंकुशजी कराले सर असतील, त्याचप्रमाणे दिनकरजी तलपे सर असतील, त्याचप्रमाणे सागरजी लदगे सर असतील. अंपायरच्या भूमिकेमध्ये फार चांगली अंपायरिंग राहिली आजच्या दिवसामध्ये. चं टार्गेट. हलकीशी गुलाबी थंडी, थंडीची छाप पडत असताना दमट हे वातावरण आहे आणि या दमट वातावरणामध्ये 35 धावा करायच्यात शिवशाही शेलू संघाला. तर एकीकडे वाचवायच्यात 35. बॉलिंग अटॅक चांगला आहे स्वर्गीय दिवा प्रतिष्ठान अधिराज 11 उमरोली संघाचा. काय होईल या मॅच मध्ये, कोणाचे प्रयत्न अंतिम क्षणापर्यंत राहतील. गेम इज ऑन. सेकंड इनिंगला होतीये सुरुवात. 35चं टार्गेट. 35च्या टार्गेटला होतीये सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये आकाश गायकर. आकाशचा पहिलाच बॉल खोलात आलाय आणि तिथे पकडले कॅच. प्रत्युत्तर दिलंय. कहाणी अजून बाकी आहे हे सांगत असताना पहिला ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे. याच विचारानं पहिल्याच बॉल मध्ये मिळाले या लो स्कोरिंग मॅच मध्ये सफलता. मध्ये आपण पाहताय तेजसजी जनार्दन कराले आणि त्यांच्या समूहामध्ये भावेशजी जनार्दन कराले. या दोन बंधू राजांचं आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होते. त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती असं नसावं. त्यांच्या वतीनं मालिकावीर साठी आपण रिफ्रिजरेटर अर्थातच फ्रीजची व्यवस्था त्यांच्या वतीनं करण्यात आली. तेजसजी जनार्दनजी कराले आणि त्यांच्या समूहामध्ये भाविकजी जनार्दनजी कराले हे दोन मान्यवर उपस्थित होत आहेत. त्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा दोस्ती चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. मॅच नंबर 3 तुम्ही पाहताय जिथे ग्रुप सी मधून शिवशाही शेलू आणि त्यांच्या अगेन्स्ट अधिराज 11 उमरोली. लो स्कोरिंग मॅच आहे. पहिल्याच बॉल मध्ये मोठी सफलता मिळाली. बॅट्समन भावेश कुंभार मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 3 सचिन जाधव ऑन द मार्क. पहिल्याच बॉल मध्ये सफलता. मी मगाशीच म्हटलंय फार चांगली गोलंदाजी आहे अधिराज 11 उमरोली संघाची. दुसरा बॉल पुन्हा हवेत. अतुल जजमेंट इथे करत असताना नो मिस्टेक बाय द फिल्डर. लगातारची दुसरी झेल पकडत असताना 1 मोर विकेट डाऊन. आल्या पावली माघारी परतत असताना तू चल में आया हीच परिस्थिती मैदानात. लगातारचा दुसरा धक्का. ठोक डीजे. मैदानाच्या आतमध्ये जात आहेत
दोन लागोपाठचे धक्के लो स्कोरिंग मॅच मध्ये चुका केल्या जात आहेत. 35 धावा या कमी दिसत आहेत. आम्ही मगाशीच म्हटलं गोलंदाजी फार चांगली आहे अधिराज 11 उमरोली संघाची आणि तेच चिन्ह मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आकाश गायकर फार सारा दांडका अनुभव आहे क्रिकेटच्या पटलावरती. या खेळाडूंना बरेचसे सामने बोटाच्या जादूनं आणि स्वतःच्या कौशल्याने फिरवताना दिसलाय मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी गावाच्या सन्मानासाठी आणि आज तेच चिन्ह दाखवत असताना उमरोली गावचा सुपुत्र अर्थात साहिल लोंगलेनं कर्जत टेनिस क्रिकेटचं नाव आणि त्याचप्रमाणे स्वतःच्या गावाचं नाव मोठ्या पटलावरती नेऊन ठेवलं. रायसिंग डिलिव्हरी नाका वाटून जाणारा बॉल होता. शरीरभेदी हा बॉल होता परंतु धावा मिळाला त्या बॉलवरती डीप फाईन लेग मध्ये पूर्णपणे 4 धाबेचा श्री गणेश आऊत असताना धावा मिळतात डीप फाईन लेग मध्ये 4. वाचवत असताना तुम्हाला मोठ्या फटक्यांपासून थांबवावं लागेल प्रतिस्पर्धी संघाला. इथून धावा मिळत आहेत 4. कुमार पाटील या खेळाडूचं देखील वेगळंच नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती उभरत राहिलं. या खेळाडू देखील बराचसा एका हंगामामध्ये बराचसा फॉर्म मध्ये होता खेळाडू. आता खऱ्या अर्थाने आघाडीचे फलंदाज बाद झाले त्यानंतर अनुभव काय असतो हे दाखवावा लागेल कारण 35 टार्गेट छोट आहे. एखादी पार्टनरशिप हवी जिथून या मॅच मध्ये पुन्हा आपण पुनरागमित होऊ शकतो याच विचारांना चौकार येतोय. कुमार पाटील यांच्या विरोधात हा बॉल खोलात टाकलाय. यार्कर लेनचा हा बॉल आकाश गायकरच्या माध्यमातून वेगानं बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वेग प्रचंड होता या बॉलवरती. पेस व्हेरिएशन करत असताना निर्धाव चेंडू आहे. व्हेरिएशन करावं लागतं ऍज अ बॉलिंग मार्क वरती. आकाश गायकर तेच दाखवत असताना फटका पुन्हा फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक इथे पकडले. तिसरी पकडले जे कुमार पाटीलचा देखील संपवला इथून खेळ. लो स्कोरिंग मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन होत असताना अधिराज 11 उमरोली संघाला मिळते तिसरी सफलता. कमॉन डीजे. चार धावा धाव फलकावरती म्हणून 3 सफलता मिळवल्या त्या मॅच मध्ये. बॅटिंग मार्क वरती रजत 3 धक्के. मी मगाशीच म्हटलं स्पर्धा कोणते असू द्यात लो स्कोरिंग मॅच मध्ये ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळतोच. त्याच पद्धतीनं या मॅच मध्ये कमबॅक केलंय मी तर म्हणेल अधिराज 11 उमरोली संघानं. अंतिम बॉल डॉट बॉल. एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या करायची ती 35. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती अवघ्या 3 गडाच्या मोबदल्यात 4 या धावसंख्येवरती. 31 करायच्या 4 षटकांमध्ये. तत्पूर्वी जाईल सन्मान समारंभाकडे सत्कार समारंभाकडे मी जातोय. व्यासपीठावरती उपस्थित कर्जतचे उत्कृष्ट खेळाडू अर्थातच माजी खेळाडू डॅनीजी लोंगले यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. महेश कदम यांच्या शुभ हस्ते डॅनी दादा लोंगले यांना सन्मानित करण्याची विनंती. त्यानंतर विशेष सहकार्य स्पर्धेसाठी आपण पाहिलं ज्यांच्या वतीनं मालिकावीर साठी अनोखं पारितोषिक आपण पाहिलं ते आहे सन्माननीय तेजस्वी जनार्दन कराले. त्याचप्रमाणे डॅनी दादा लोंगले यांचा सत्कार समारंभ आपण समाप्त होत असताना पाहताय ऑन स्क्रीन वरती. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहताय तेजस्वी जनार्दनजी कराले, सारंगजी सुरेशजी कराले, त्याचप्रमाणे प्रमोदजी सदानंदजी कराले
यांच्या शुभस या त्रिमूर्तीकडून मालिकावीरसाठी पारितोषिक. त्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. अतुलचं हे दुसरं षटक. इथे मिडॉन मध्ये फिल्डर इंटरेस्टेड होते. वेगाची धाव, धोक्याची धाव मिळवत असताना दोन फलंदाज. फटका व्यवस्थित बॅट वरती आला नव्हता. मिडॉन मध्ये चांगली फिल्डिंग. तिथे रनआउटची संधी होती परंतु वेगानं पोहोचलाय फलंदाज सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये. त्याचप्रमाणे आपण पाहताय गणेश तरे यांच्या माध्यमातून 2 षटकारासाठी रजत मसनेसाठी 2 षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झाले. एकेरीने धावसंख्या पुढे ते 5 धावा धाव फलक 35 चे टार्गेट आहे. दमचाक केले मी तर म्हणेल उमरोली संघानं देखील. शिवशाही शेलू संघाला थोडस कष्ट करायला भाग पाडला या मॅच मध्ये. अतुलचा नेक्स्ट बॉल. गणेश ऑन स्ट्राइक. रजत ऑन स्ट्राइक होता. इथून निर्धाव बॉल अतुलचा. मी सातत्यानं म्हटलंय उमरोली संघाच्या गोलंदाजीकडे पाहत असताना फार अप्रतिम बॉलिंग लाईनअप आहे त्यांचा आणि त्यांच्या अगेन्स्ट धावा जमवणं थोडं कठीण आहे आणि 35 धावांचा टार्गेट थोडं मोठ्या करण्याचा प्रयत्न करतोय अतुल देखील. अतुलचा वेगवान बॉल. खांद्याचा वापर केला. अगदी यष्ट्यांपासून जवळून गेला बॉल भन्नाट वेगानं. क्रॅकिंग बॉल फेकत असताना मॅग्निफिशंट बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये अतुल लोंगलेला आपण पाहताय. निर्धाव चेंडू अडथळ्यांना सामोरं जात असताना अधिराज 11 उमरोली. देखील वेगवान बॉल. बघता बघता तिसरा लगातार निर्धाव बॉल रजतच्या विरोधामध्ये सेटअप केले. फलंदाजाला एकही बॉल बॅटच्या पट्ट्यात देत नाहीयेत. जिथून मोठ्या फटक्याचा आघात करण्याचा प्रयत्न आहे रजतचा परंतु त्याला बीट करण्याचा प्रयत्न करत असताना बॉलिंग मार्क वरती अतुल लोंगलेला आपण पाहताय. मॅच संपलेला नाहीये. मी मगाशीच म्हटलं उमरोली संघाची बॉलिंग फार घातक आहे आणि घातक गोलंदाजीच्या विरोधात घातक अस्त्रानं 35 धाव्यांचा पाठलाग करावा लागेल शिवशाही शेलू संघाला मॅच मध्ये. मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न करत असताना अतुल लोंगले देखील मैदानाच्या आतमध्ये. अतुलचा बॉल अखेर बॅटला बॉल स्पर्श झालाय. खूप मोठा चेस आहे फिल्डर साठी. बॉल थांबणार नाहीये. निघून चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 3 लगातारच्या निर्धाव बॉलला प्रेशर आणि दिलासा देणारा धाव फलकावरती येतोय चौकार. धाव संख्या 9 या अंकावरती. महत्वपूर्ण चौकार येतो या मॅच मध्ये. खूप मोठा चेस होता. आकाश अक्षरशः धावला बॉल अडवण्यासाठी. प्रयत्न चांगले होते परंतु बॉल निघून गेलाय. काऊ कॉर्नर झोन मध्ये 4 धाव संख्येसाठी. अतुलचा नेक्स्ट बॉल. रजत ऑन स्ट्राइक. इथे मात्र पुन्हा एकदा केली आहे मिस्टेक. मागचा दरवाजा उघडा केलाय आणि इथून चोरी करून गेलाय. त्याच पद्धतीनं दांडी गुल करत असताना फलंदाज फर्निचर डिस्ट्रॉय केला अतुलनं. आणखी एक धक्का. रजत इथून मात्र जाईल माघारी. पाच षटकांमध्ये करायचे होते 35. 2 षटकांमध्ये धावा आल्या त्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 9. आता करायच्या त्या 26. बॉल शिल्लक आहेत 18. आकाश गायकरनं पहिलं षटक हाताळलं. 3 सफलता त्यानं मिळवल्या. 4 धावा त्यानं खर्च केल्या. ओव्हर नंबर 2 मध्ये अतुलनं धावा खर्च केल्या. 5 विकेट त्याने मिळवले. 1 4 फलंदाज बाद झालेत. 9 या धावसंख्येवरती शिवशाही शेलू संघाचे. भास्कर तरे नवीन फलंदाज येतोय. बॅटिंग लाईनअप चांगली आहे शिवशाही शेलू संघाची.
परंतु नावाने लोक ओळखत नाही तर कर्तृत्वाने लोक ओळखतात. तुमचं नाव क्रिकेटमध्ये कशामुळे आहे तर ते कर्तृत्वामुळे आहे. आणि ते कर्तृत्व वेळोवेळी तुम्हाला सिद्ध करावं लागतं. मनात असावी नेहमी धडपडण्याची जिद्द. क्रिकेटमध्ये करायचं असं स्वतःला नेहमी सिद्ध. आता एकमेकाला सिद्ध करण्यासाठी इथून संघर्ष करावा लागेल दोन्ही संघांना. 18 बॉल 26 इक्वेशन. 30 बॉल मध्ये 35 हव्या होत्या. प्रेक्षकांना वाटलं असेल की लो स्कोरिंग मॅच आहे आणि लो स्कोरिंग मॅच मध्ये कमबॅक केलंय अधिराज 11 उमरोली संघाने या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 3 वैयक्तिक दुसरं स्पेल हाताळण्यासाठी आकाश गायकर. कच्चा बॉल बॅकफुटला जाऊन शरीर भेदी बॉल होता, हुक केलाय पाठीमागे डीप फाईन लेग मध्ये. बॉल थांबणार नाहीये. ऐन मोक्याच्या वेळी येतोय महत्वाचा हा चौकार. थँक्यू सो मच. महत्वाच्या 4 धावाच्या लाईन मध्ये थोडी मिस्टेक होत असताना लेग स्टिकची लाईन होती. फलंदाजानं फक्त दिशा दिली. डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता उपस्थित. त्याच दिशेनं बॉल मारत असताना त्याच झोन मध्ये येतो डीप फाईन लेग मध्ये हा चौकार. धावसंख्या 4 न पुढे होती फ्लाय. धावसंख्या 13 या अंकावर. 35चं टार्गेट आहे. 26 हव्या होत्या. आता 17 बॉल मध्ये 22 हव्या आहेत. पहिल्याच बॉल मध्ये चौकार. 2 षटकांमध्ये थोडा संत गतीनं धावला शिवशाही शेलू. या षटकामध्ये थोडा आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न फसवलाय. गोलंदाजीच्या गिरकीनं आकाश गायकरला मिळते 34 सफलता वैयक्तिक या मॅच मध्ये. लागल्या आणखी एक धक्का. 1 मोर विकेट डाऊन. जसा पत्त्यांचा बंगला कोसलावा त्याच पद्धतीनं विकेटची पडझड शिवशाही शेलू संघाला लागतो. आणखी एक धक्का. ठोक डीजे. तरी उमरोली एक्सप्रेस आकाश गायकर या मैदानावरती राज करत असताना चौथा वैयक्तिक धक्का मिळवत असताना या मॅच मध्ये मॅच मध्ये सुरुवात चांगली असणं फार गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीनं आकाश गायकरनं काय गोलंदाजी साकारली. कमबॅकिंग स्पेल कमबॅकिंग स्पेल. कमबॅक करण्यासाठी काहीतरी करावं लागतं बॉलिंग मार्क वरती. तेच दाखवत असताना आकाश गायकर इथे फटका बसलाय. 5 विकेट हॉल. अप्रतिम गोलंदाजी आकाश गायकरनं इतिहास रचलाय दोस्ती चषक 2025 मध्ये. पहिला गोलंदाज ठरला आकाश गायकरनं मिळवले 5वी सफलता वैयक्तिक. आल्या पावली माघारी धाडल्या आणखी एक फलंदाजाला. आणखी एक धक्का. वैयक्तिक 5वा धक्का मिळत असताना 5 विकेट हॉल. जेव्हा जेव्हा एखादा खेळाडू अर्धशतक लावतो ना मैदानाच्या आतमध्ये त्यावेळी तितका अभिमान त्याला वाटतो तितकाच अभिमान बॉलिंग मार्क वरती ज्यावेळी तुम्ही 5 विकेट हॉल घेता त्यावेळी तुम्हाला तेवढंच अभिमानास्पद कामगिरी केल्यासारखं वाटतं क्रिकेटमध्ये. अप्रतिम कामगिरी केली आकाश गायकरने या मॅच मध्ये. लो स्कोरिंग मॅच मध्ये स्वतःला झोकवलाय मॅच मध्ये. आकाश गायकरचा बॉल अतिशय वेगवान. आम्ही मगाशीच म्हटलं उमरोली एक्सप्रेस आज जणू काही बॉलिंग मार्क वरती आहे. भन्नाट वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी साकारत असताना आगीचे लोले कशा जसं फेकतात ना त्याच पद्धतीने बॉल फेकत असताना मैदानाच्या आतमध्ये अंडर फ्लड लाईट्स. थोडस लाईन पिक करणं आकाश गायकरची थोडं त्रस्त होते फलंदाजांना. इथे देखील थोडा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. 1 रन कंप्लीट वेगानं केली आहे. दुसरीसाठी निघणार का फलंदाज तर इंटरेस्टेड नाहीयेत. इथून देखील रन मिळते ती एक न धावसंख्या हलवार पद्धतीनं पुढे जाते. क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल्स अर्थातच
एक न धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 14 अंकावर. 35चा एक टार्गेट आहे. 21 अजून हवा आहेत. 6 फलंदाज बाद झालेत, परंतु रणनीती डावपेच आखलाय शिवशाही शेलू संघात. अक्षय खारेकला अजूनही मैदानाच्या आतमध्ये धाडलं नाहीये. हुकुमाचा एका खऱ्या अर्थानं अजूनही मैदानाच्या बाहेर त्यांनी जपून ठेवलाय. हे सर क्रिकेट डावपेच आखावे लागतात रणनीतीनुसार. डायरेक्ट हिट. इथून पंच सांगत असताना फलंदाज बाद होऊ उठी. 7वा धक्का. 7व्या फलंदाजाची साथ सुटत असताना मैदानाच्या आतमध्ये शिवशाही सेलू संघाला लागतोय 7वा धक्का. कमॉन डीज. आकाश गायकरचे जर षटक 2 आवडले असतील ना तर एकदा जोरदार टाळ्याने स्वागत कराय खेळाडूचं. 5 विकेट ऑल घेणारा पहिला खेळाडू ठरला या स्पर्धेमध्ये. अप्रतिम कामगिरी आकाश गायकरची या मॅच मध्ये. आता अंतिम 2 षटके जय कराले आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. किती धावांचं समीकरण, किती धावा इथून हव्यात शिवशाही शेलू संघाला. 14 धावा धाव फलकावरती. 21 अजून हवा आहेत. जय कराले साथी स्कोरच्या भूमिकेमध्ये प्रचंड मेहनत आहे. 5 षटकांमध्ये 35 हव्या होत्या. 3 षटकांमध्ये अवघ्या जमवल्या त्या 14. आता 2 षटकांमध्ये धावा करायच्या त्या 21. अक्षय खारिकला थोडं उशिरानं दाडलं या मॅच मध्ये. आदरणीय प्रदीपजी चौधरी यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होते. त्यांचं देखील सहर्षमय स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. या आपण व्यासपीठावरती असं नसावा. आज 2 बॉल मध्ये 2 षटकार जर आले तर वैभव जैतू कराले यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज. आणि त्याचप्रमाणे अत्तरजी पठाण यांच्या शुभ हस्ते देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज. 2 लागोपाठचे 2 षटकार. अक्षय खारिक साठी पारितोषिक. दोघांसाठी, दोनही फलंदाजांसाठी. 7 फलंदाज इथून बाद झालेत. अक्षय खारिक साठी पारितोषिक आहे. वैभव कराले यांच्या वतीनं देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज. लागोपाठचे 2 षटकार. षटकारापेक्षा आता हा सामना जिंकून दिला ना शेलू संघाला शिवशाही, तरी देखील अक्षय खारिकला पारितोषिक द्या. कारण उशिरानं दाडले, थोडी रणनीती डावपेच आखलेत. प्रामुख्याच्या गोलंदाजाचे षटक संपलेत, परंतु आकाश लोंगरेची बॅटिंग फार अप्रतिम राहिली पहिल्या सत्रात. आणि आता बॉलिंग मार्क वरती देखील आपण पाहताय आकाश लोंगले. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न आहे. पंचांकडे अपील आहे. थोडं चाणक्य क्षमता वापरण्याचा प्रयत्न आहे. पंचांकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. ऑफिशियल डिसिजन आमच्यापर्यंत येऊ द्यात. बारा बॉल मध्ये 21 हव्या होत्या. फलंदाज नॉट आउट आहे. डेड बॉल झाला होता, त्यानंतर खऱ्या अर्थाने एस्टन वरती विकेट किपरनं बॉल लावला. निर्धाव चेंडू आहे. निश्चितच आता 11 बॉल मध्ये 21 धावसंख्येचं इक्वेशन. 35चा एक टार्गेट होतं. आता ते थोडं मोठं करण्याचा प्रयत्न. आम्ही सातत्यानं म्हणत असतो क्रिकेटच्या पटलावरती कोणतीच धावसंख्या मोठी नाहीये, कोणतीच धावसंख्या छोटी नाहीये. ती धावसंख्या छोटी मोठी ठरत असते तुमच्या कर्तृत्वावर, तुमच्या संघर्षावर. मेहनत केले मी तर म्हणेल बॉलिंग मार्क वरती अधिराज 11 उमरोली संघाने या मॅच मध्ये. 11 बॉल 21. पुढे येऊन डान्सिंग डाऊन द विकेट सरसवण्याचा प्रयत्न. लेग बिफोरचे अपील पंचांनी बाद घोषित केलंय. फिंगर गोज अप. 1 मोर विकेट डाऊन. 8वा धक्का लागत असताना शिवशाही शेलू संघाला इथून लागतोय 8वा धक्का. बॅट्समन हॅज टू डिपार्ट.
देण्यात आल्या, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. हवेत खेळले होते बॉल, थोडासा पुढे राहिला क्षेत्ररक्षकाच्या, तोपर्यंत दावा मिळाला त्या बॉल वरती 2. प्रयत्न चांगले केले होते खेळाडूंनी. आकाश तिथे होता. थोडी कठीण झेल होती, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा केली. प्रयत्नांना खऱ्या अर्थानं कौतुक. इथून धावा मिळतायत 2-2च्या मदतीनं. जय कराले माहिती सांगतायत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या अंकावर. 19 ची इथून अजून आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत आकाश लोंगलेच्या षटकातील पूर्णपणे 3. म्हणजे 9 बॉलचं इक्वेशन 19 करायचं. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे खऱ्या अर्थानं प्रेक्षक देखील म्हणत असतील छोटं लक्ष होतं. पण मी सातत्यानं म्हणत आलो या मॅच मध्ये अगदी सुरुवातीपासून की बॉलिंग अटॅक फार चांगला आहे अधिराज 11 उमरोली संघाचा, आणि तोच अटॅक दाखवत असताना 9 बॉल 19. आकाश लोंगलेचा बॉल शरीरभेदी बॉल पुन्हा एकदा पंचांकडे लावले अपील. 9व्या क्रमांकाचा फलंदाज पंचांनी लेग बिफोरच्या स्वरूपात बाद घोषित केलाय. आता अंतिम एका खेळाडूचा खेळ बाकी आहे. इथून 9वा धक्का लागत असताना लास्ट विकेट खऱ्या अर्थानं बाकी आहे. 9 फलंदाज बाद झालेत टेलेंडर्स मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशन आपण पाहताय 7 बॉल मध्ये 8 बॉल मध्ये 19 हवेत. 9 फलंदाज बाद झालेत. लो स्कोरिंग मॅच मध्ये विकेटची पडझड कायम ठेवली. या मॅच मध्ये पार्टनरशिप बिल्डअप करून दिलीच नाही स्वर्गीय दिबा प्रतिष्ठान अधिराज 11 उमरोली संघाने या मॅच मध्ये, आणि तेच यश त्यांच्या वाट्याला आपण येत असताना पाहताय. तुम्ही संघर्ष किती करता हे महत्वपूर्ण असतं क्रिकेटमध्ये. 35 जावा छोट्या दिसत होत्या, परंतु आता त्या इतक्या मोठ्या दिसतायत ना शेलू संघाला. ते आता अंतिम एका खेळाडूचा खेळ बाकी आहे. इथून 9वा फलंदाज बाद झालाय नुकतंच. आता 10व्या क्रमांकाचा फलंदाज अंतिम खेळाडू. वेगवान बॉल इथे टेस्ट लाईन आथरले, कारण शेवटचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अक्षय कारिक नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. आता इथून हा बॉल कदाचित अगदी यष्ट्यांचा जवळून गेलाय, परंतु आता 7 बॉल 19चं इक्वेशन आहे. अंतिम खेळाडू ऑन स्ट्राईक वर. इथून ऑल आउट करण्याचा प्रयत्न केला जाईल उमरोली संघाकडून. आता अक्षय कारिकचं मत एकच असेल की हा बॉल निर्धाय येऊ देत किंवा डॉट येऊ देत, परंतु या बॉल मध्ये अंतिम षटकामध्ये माझ्याकडे स्ट्राईक असू देत. या बॉल मध्ये या फलंदाजाला सक्त ताकीद दिले तू काहीही कर, परंतु अंतिम शेवटच्या षटकामध्ये माझ्याकडे स्ट्राईक दे. कारण थोडं उशिरानं दाडलं अक्षय कारिकला या मॅच मध्ये, लो स्कोरिंग मॅच मध्ये. कारण एका षटकामध्ये किमान 20 ते 25 धावा जमवण्याचं धाडस देखील आखू शकतो अक्षय कारिक, परंतु 7 हवी असते क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाजाची. इथे 7 मिळालीच नाही. अंतिम बॉल डिफेन्सिव्ह स्ट्रोक. डिफेन्सिव्ह स्ट्रोक ओव्हर्स लिमिट मध्ये आपण टेस्ट क्रिकेट देखील पाहिला. ही सर क्रिकेटची ओळख आहे. क्रिकेट खेळ कधी बदलेल सांगू शकत नाही. याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहिलंय. 5 षटकांमध्ये 35 करायच्या होत्या, म्हणजे अर्थातच 30 बॉल मध्ये 35 करायच्या होत्या. आता अंतिम 6 बॉल मध्ये 19 करायच्यात. म्हणजे लक्ष मोठं होतं का लक्ष छोटं होतं हे आता शेलू संघानं दाखवावं लागेल, कारण 6 बॉल मध्ये 19 करायच्यात. अक्षय कारिक वरती या मॅचचं भवितव्य, तर अंतिम षटकामध्ये कोणावरती जबाबदारी दिली जाईल, कारण मेहनत केली फार अपरंपार उमरोली संघाने या मॅच मध्ये. 4 षटकांमध्ये प्रचंड मेहनत केले, परंतु अंतिम षटकामध्ये देखील ते मेहनतीचं फल जर मिळवायचं असेल ना, तर अंतिम षटकात 19 एकीकडे वाचवाव्या लागतील. तर एकीकडे 5 षटकांच्या खेळामध्ये 4 षटकांमध्ये काय झालं हे महत्वाचं नाहीये, परंतु अंतिम षटकामध्ये आम्हाला 19 हव्या आहेत, आणि ते अक्षय कारिकच्या बॅट मधून येतील का यावरती देखील लक्ष आहे.
एकीकडे धावा जमवायचे तर एकीकडे धावा वाचवायच्यात, परंतु धावा वाचवल्यात मी तर म्हणेल टोटल 35 वाचवत असताना अंतिम या 4 षटकांमध्ये, परंतु अंतिम षटकामध्ये त्या धावा वाचवण्यामध्ये यश येईल का स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली धीराज 11 उमरोली संघाला, तर एकीकडे शिवशाही शेलू संघाला त्या धावा जमवता येतील का? थोडं स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहताय जय भवानी वावलोली आणि त्यांच्या अगेन्स्ट अंथरट, जिथे टॉस जिंकलाय जय भवानी वावलोली संघाने आणि फिल्डिंग स्वीकारले. प्रथम बॅटिंग साठी इन्व्हाइट केले त्या अंथरट संघाला या मॅच मध्ये. आताला थोडं फास्ट केला पंच, आपणास विनंती आहे थोडं सक्त ताकीद द्या खेळाडूंना. अगदी 1 वाजायला आलाय, अजूनही भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे. टोटल 4 सामने आपल्याला कव्हर करायचे. फिल्डिंग मध्ये बदल, 6 बॉल मध्ये 19 एकीकडे वाचवायच्यात. 35 धावा या छोट्या होत्या, परंतु काय जबरदस्त बॉलिंग अटॅक न थांबवलंय प्रतिस्पर्धी शिवशाही शेलू या संघाला. मी मगाशीच म्हटलं दोनही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. बिग फाईट मॅच आहे आणि त्यांच्यामध्ये साहसाचा महासंग्राम तुम्ही पाहताय. अप्रतिम बॉलिंग. बॉल अंतिम शिल्लक आहे, तिथून 19 करायच्यात. बॉलिंग मार सहा बॉल 19 करायच्यात. पहिलाच बॉल बॅटला स्पर्श करतोय. बॉल अंतिम खेळाडू आता 1 रन कंप्लीट केली आहे. दुसरी साठी निघण्याचा मानस होता, परंतु अंतिम खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता 5 बॉल मध्ये 18. अक्षय खारेकने केलेली चुकी. स्ट्राईक रोटेशन. 5 बॉल मध्ये 18. निहाल अंतिम खेळाडू ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंड वरती अक्षय खारिकला आपण पाहताय. 5 बॉल मध्ये 18. सामना सोपा होता, परंतु तो अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये नेऊन ठेवला शिवशाही शेलू संघाने या मॅच मध्ये. 2 लगातारचे षटकार, 500 रुपयांचा कॅश प्राइज. प्रमोद दादा कराले आणि राहुल दादा शेंडे यांच्या शुभ हस्ते 2 लगातारचे षटकार, 500 रुपयांचा कॅश प्राइज. अत्तरजी पठाण यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज. 2 लगातारचे षटकार. षटकारापेक्षा सामना जिंकणं आता फार महत्वपूर्ण राहिलंय शिवशाही शेलू संघासाठी. 5 बॉल मध्ये 18. 3 मोठे फटके. काय गोलंदाजी केली या मॅच मध्ये. अंतिम खेळाडू बाकी होता. अक्षय कारिक नाही केले मिस्टेक. ऑल आउट झाला प्रथमच या स्पर्धेमध्ये शिवशाही शेलू संघ. 35 पर्यंत पोहोचण्यासाठी थोडं प्रयत्न कमी पडलेत. अक्षरशः ऑल आउट झालाय संघ. अक्षय खारिक इथून मात्र बाद होते. 10व्या क्रमांकाचा फलंदाज ऑल आउट. सामना डिफेंड केलाय स्वर्गीय दिबा प्रतिष्ठान उमरोली धीराज 11 उमरोली संघाने इतिहास रचलाय. 35 लो स्कोरिंग मॅच डिफेंड केली आहे धाव संख्या. कॉंग्रॅच्युलेशन धीराज 11 उमरोली. प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट. 5 विकेट हॉल घेणारा टीमचा तारणहार आकाश गायकर ठरले या मॅच मधील प्लेयर ऑफ द मॅच. खरा विजयाचा शिल्पकार आकाश गायकर ठरलाय. चला शेक हँड करा प्लीज शेलू संघ. शेक हँड करून प्लेयर ऑफ द मॅच आकाश गायकर. 2 षटकांमध्ये टोटल 5 सफलता. या स्पर्धेमध्ये 5 विकेट ऑल घेणारा आकाश गायकर ठरला या मॅच मधील खरा विजयाचा शिल्पकार. आदरणीय तेजसजी कराले यांच्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये येते जिथे जय भवानी वावलोली आणि त्यांच्या अगेन्स्ट अंतरट. जशी मॅचला होती सुरुवात कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात बदल. या ऐकूयात साथी समालोचक
अजिंक्य भौड सर यांचा सुमधुर आवाज.